आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी काही संस्कृत श्लोक नक्कीच पाठ केले असतील नाही का? पण त्यांचा खरा अर्थ किती जणांना कळतो? आज आपण अशाच काही आपल्या ओळखीच्या श्लोकांमागे दडलेले गहन विचार आणि त्यांचं महत्त्व जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आणि होतं काय की लहानपणी आपल्याला हे श्लोक रोज सकाळी किंवा रात्री म्हणायची सवय लावली जाते. त्यामुळे ते आपल्या ओठांवर अगदी सहज बसतात. खरं तर ही एक खूप परिचयाची सुरुवात आहे, जिथून आपल्यापैकी बहुतेक जण या श्लोकांशी पहिल्यांदा जोडले जातो. पण नुसतं पाठांतर करून काय उपयोग, बरोबर? आज आपण या शक्तिशाली श्लोकांच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यात दडलेलं खरं ज्ञान आणि त्याचा अर्थ शोधणार आहोत. आजचा आपला प्रवास हाच आहे, शब्दांपासून त्यातील गहन विचारांपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया त्या प्रार्थनांपासून ज्या आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असतात, की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं, आशीर्वाद लाभावा आणि आपल्या कामातले सगळे अडथळे दूर व्हावेत. हे श्लोक आपल्याला तीच सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी मदत करतात. हा बघा पहिला श्लोक. हा गुरूंना सगळ्यात वरचं स्थान देतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. याचा अर्थ खूप मोठा आहे. गुरु हेच ब्रह्मा आहेत, म्हणजे निर्माता. तेच विष्णू आहेत, म्हणजे पालनकर्ता. आणि तेच महेश्वर, म्हणजे संहारक आहेत. इतकंच नाही तर गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म, म्हणजेच अंतिम सत्य. अशा गुरूंना या श्लोकात वंदन केलेलं आहे. आता कुठलंही नवं काम सुरू करायचं म्हटलं की आपण कोणाला आठवतो? गणेशाला. वक्रतुंड महाकाय या श्लोकात आपण त्या विघ्नहर्त्यालाच आवाहन करतो की हे देवा, आमची सगळी कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडू देत. ही केवळ एक प्रार्थना नाहीये, तर कोणत्याही कामाला एका सकारात्मक भावनेनं सुरुवात करण्याची ही एक मानसिकता आहे. सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळहाताकडे बघून हा श्लोक म्हणण्याची एक पद्धत आहे, कराग्रे वसते लक्ष्मी. आणि यामागची कल्पना खूप सुंदर आहे. या श्लोकाप्रमाणे आपल्या हाताच्या टोकावर लक्ष्मी म्हणजे संपत्ती, मध्यभागी सरस्वती म्हणजे ज्ञान आणि मुळात गोविंद म्हणजे दैवी शक्ती वास करतात. याचा अर्थ काय? तर आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याच आवाक्यात आहे, आपल्या स्वतःमध्येच आहे. शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना आपण दिवा लावताना म्हणतो. आपण त्या दिव्याच्या ज्योतीला वंदन करून मागतो की हे तेजा, तू आमच्या आयुष्यात शुभ गोष्टी, कल्याण, आरोग्य आणि संपत्ती घेऊन ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मनातल्या शत्रुबुद्धीचा नाश कर. आणि गंमत म्हणजे इथे शत्रू म्हणजे फक्त बाहेरचा कोणीतरी नाही, तर आपल्याच मनातले जे नकारात्मक विचार आहेत ना, ते सुद्धा. प्रकाश जसा अंधार दूर करतो, तसाच हा दिवा मनातला अंधार दूर करतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बाहेरून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मागितला. आता जरा आत वळूया, ज्ञानाच्या मार्गाकडे. हा जो भाग आहे तो आपल्याला सत्याकडे आणि सद्गुणांकडे घेऊन जाणाऱ्या वैयक्तिक प्रवासावर लक्ष केंद्रित करतो. आता हा जो श्लोक आहे अस्तोमा सद्गमय, हा खरंच खूप शक्तिशाली आहे. यात आपण काय मागतोय? तर मला असत्याकडून सत्याकडे ने, अंधाराकडून म्हणजे अज्ञानाकडून प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे ने, आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा. हा अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा एक सुंदर प्रवास आहे. पण मग हे ज्ञान मिळतं कसं, किंवा मिळाल्यावर काय होतं? त्यासाठी ना एक प्रकारे एक सूत्रच आहे या श्लोकात, विद्या ददाती विनयम. हा श्लोक एका यशस्वी आणि सुखी आयुष्याचा जणू काही आराखडाच आपल्यासमोर ठेवतो. याची सुरुवात ज्ञानाने होते. हे कसं काम करतं ते बघा, पायरी पायरीने. खरी विद्या म्हणजे खरं ज्ञान आपल्यात विनयशीलता आणतं. या विनयातून आपल्यात पात्रता म्हणजे योग्यता येते. योग्यतेमुळे धन मिळतं आणि त्या धनाचा उपयोग जेव्हा आपण धर्मासाठी म्हणजे चांगल्या कामांसाठी करतो, तेव्हाच आपल्याला खरंच सुख मिळतं. म्हणजे बघा, खरं ज्ञान हाच सुखी जीवनाचा पाया आहे. आत्तापर्यंत आपण स्वतःबद्दल बोलत होतो, पण आता थोडा विचार व्यापक करूया. चला, आता आपण त्या प्रार्थनेकडे वळूया जी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी केली जाते. हा श्लोक बघा, सर्वे भवन्तु सुखिनः. यातला विचार किती मोठा आहे. इथे फक्त स्वतःचा विचार नाहीये. यात म्हटलंय की सर्वजण सुखी होवत, सर्वजण निरोगी राहोत, सगळ्यांचं कल्याण हो आणि कोणाच्याही वाट्याला कधी दुःख येऊ नये. ही प्रार्थना आपल्या विचारांची सर्वसमावेशकता आणि विशालता दाखवते. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात गहन भागाकडे. तो म्हणजे भक्ती आणि समर्पण. स्वतःला एका उच्च शक्तीसमोर समर्पित करण्याची भावना. त्वमेव माता च पिता त्वमेव. काय सुंदर कल्पना आहे ही. हा श्लोक संपूर्ण समर्पणाची भावना व्यक्त करतो. यात आपण देवालाच आपली आई, वडील, भाऊ, मित्र, आपलं ज्ञान, आपलं धन, थोडक्यात काय तर आपलं सर्वस्व मानतो. म्हणजे जीवनातल्या प्रत्येक नात्यात आणि प्रत्येक गोष्टीत ईश्वराला पाहण्याची एक भावना आहे.
हा जो श्लोक आहे ना, शांताकारम भुजगशयनम, हा म्हणजे एक प्रकारे शब्दांमधून काढलेलं चित्र आहे. हे ऐकताना किंवा म्हणताना डोळ्यासमोर एक शांत मूर्ती उभी राहते. शांत, शेषनागावर झोपलेली, नाभीतून कमळ उगवलेलं आहे, जे संपूर्ण विश्वाचा आधार आहे. आणि मेघासारखा रंग आहे. हे एक प्रकारचं ध्यानच आहे, जे मनाला शांत करतं. आणि समर्पण म्हणजे नेमकं काय याचं सार आपल्याला या शेवटच्या श्लोकात मिळतं. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा. याचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ असा की माझ्याकडून शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी किंवा माझ्या स्वभावाप्रमाणे जे काही कर्म घडतंय ते सगळं मी त्या नारायणाला समर्पित करतो. हा कर्मयोगच आहे, जिथे आपण फळाची अपेक्षा न करता आपलं प्रत्येक काम ईश्वराला अर्पण करतो. तर हे सगळं ऐकल्यावर, समजून घेतल्यावर एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्या सुंदर विचारांचं आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काय करतो? हे प्राचीन ज्ञान, त्यातील मार्गदर्शन आणि ही समर्पणाची भावना आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग कशी बनवू शकतो, यावर विचार करायला नक्कीच हवा.